तर नमस्कार माता बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो. तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघा मित्रांनो, मी आज चाललो आहे मस घेऊन कवटेगुलनला. तर भरपूर दिवस व्हिडिओ टाकला नाही, तर पहिला मी क्षमा मागतो. तर मस घेऊन जाणार आहे बघा मी कवटेगुलनला मित्रांनो. आणि कवटेगुलनला जाताना म्हशीच्या ही आहे बघा, आपली जितू गाडी आहे. ही माझी जितू गाडी आहे मित्रांनो. आणि इथं बघा मी आलो आहे चगाळा न्यायला, कारण म्हशीच्या पायात चगाळा टाकला की म्हशीचं जनावराचं पाय त्यांनी घसरत नाहीत आणि जनावरं व्यवस्थित शेपमध्ये जातात. तर चला आपण थोडा बहुत चगाळा टाकूया गाडीत. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गाडीत चगाळा टाकला आहे. चगाळा ह्यासाठी टाकायचा की जनावर जरी हगलं मुतलं तरी आपली जी गाडी जास्त काय घाण होत नाही. मूत बीत असला तरी चगाळ्यावर पडतोय आणि जनावरांचं पायसुद्धा घसरत नाही. तर ही म्हस आहे बघा मित्रांनो, ही म्हस आहे आणि तिच्यासोबत रेडकू पण आहे एक. आणि हे आहेत व्यापारी आणि म्हस यायला लागले बा टुनूटून उड्या मारत. चला आपण आता जाऊन फाळकं उडूया म्हशीला गाडीत घालण्यासाठी. इथे डबरा आहे, मध चढाल्या बघा गाडीत. रेडकू तर आत गेलं म्हशीचं, तर मध सुद्धा आत चढली बघा गाडीत. मस्त गाडीत चढल्या चढल्या मोठ्या लागल्या. मोठू आता सगळा मूत सगळा म्हशीचा गाडीच्या बाहेर जातोय. हल 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 के हल हो, मस्त मोठ्या लागल्या गाडीतच. तर मस्त बघा आत तिथं बांधून घ्यायला लागल्यात. आता आपण फाळकं लावूया आणि जाऊया. मित्रांनो, ही आहे बघा पंचगंगा नदी. ही आता इकडनं असं वाहत जात्या आणि अशी ही नदी बघा इकडे पुढं कृष्णेला जाऊन मिळत्या. ही पंचगंगा नदी आहे. आणि आता आपण असं जायचं आहे इकडं कुरुंदवाड रोडला. कुरुंदवाड, नरसिंहवाडी, औरवाड, कवटेगुलन आणि शेडशाळ असा आपला प्रवास आहे मित्रांनो. तर चला जाऊया आपण आपल्या प्रवासाला. तर आत्ता पोचलो आहे बघा मित्रांनो आम्ही कुरुंदवाडमध्ये. कुरुंदवाडचं बघा हे मार्केट आहे. ह्या मार्केटमधनंच बघा आपल्याला असं बाहेर पडायचं आहे. मित्रांनो, ह्यो आहे बघा कुरुंदवाड नरसिंहवाडीचा पूल आहे आणि ही येते आपली पंचगंगा नदी. आणि तर बघा मित्रांनो, इकडं जो रस्ता गेलाय आता तुम्हाला दाखवतो. ही जी कमान दिसत्या, ही जी कमान दिसत्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायत. इथनं बघा आतमध्ये असं मित्रांनो वाडीला जातोय. आणि ह्यो रस्ता असा पुढं जातोय की नाही, तो तिथं एक फाटा फुटलाय आडवा, तिथनं जातोय कवटेगुलन, औरवाड, शेडशाळ. तर मित्रांनो, ह्यो समोरनं जो रोड येतोय, ज्या गाड्या यायला लागल्या त्या येतात बघा जयसिंगपूर, शिरोळ, सांगलीकडे येतात. आणि ह्यो चौक आहे आणि ह्या चौकातनं उजव्या बाजूला असं गेला, उजव्या बाजूला की कवटेगुलन, औरवाड हा रस्ता जातोय. तर हे जो पूल दिसतोय मित्रांनो तुम्हाला, ह्यो पूल ह्यो आहे बघा औरवाड, कवटेगुलन, कागवाडला जाणारा, कर्नाटकला जोडणारा ह्यो रस्ता, ह्यो पूल आहे. आणि ही आहे बघा ही आपली संत वाहते कृष्णामाई नदी. आणि तुम्हाला लांबून मी आता थोडं बहुत दत्त दिगंबरांच्या मंदिराचं दर्शन घडवतो मित्रांनो. तर तो जो दिसतोय की मित्रांनो, तो कुरुंदवाडचा घाट आहे बघा तिथं. आणि ह्या इकडे जे आहे हे बघा दत्त दिगंबरांचं मंदिर आहे. पाणी आलंय थोडं बहुत, तुम्हाला आणखी थोडं झूम करून दाखवतो, लांबनं दाखवतो मित्रांनो. तुम्हाला पाणी आलंय मंदिराच्या आसपास, थोडं बहुत मंदिरात पण पाणी गेलं. आणि ते आहे बघा वाडीचं दत्ताचं दिगंबराचं मंदिर मित्रांनो. आणि हा रस्ता आहे बघा मित्रांनो औरवाड कवटेगुलन रोड. आणि रस्ता एवढा भारी आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला शिवबाबळीची झाडं आहेत, हिरवंगार वातावरण, छान मस्त वाटतंय. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं सांगा मित्रांनो, ह्यो रस्ता बघून नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, हे आहे बघा व्यापारी, वस्त्रांचं देणं घेणं
सांभाळण्याचं काम असतं यांचं. तर मामा नाव सांगा तुमचं. माझं हा, बाळासो बोरगावे आलास. बाळाचं बोरगावे असं यांचं नाव आहे. आलाचे राहणारे आहेत मित्रांनो यांनी शिरोळ तालुक्यात. मग काल मस घेऊन गेली त्यांची, मग ती काय ती मस घेऊन दुसरी मस घेऊन यायची आहे. आता बघा मित्रांनो आम्ही जाग्यावर पोचलोय. हे आहेत बघा हे मालक, ह्यांनी मस घेतल्या. आता रस्सी सोडून म्हशीला आता मी खाली उतरून घेऊया. थोडा फाग ते नाव विचारा तुझं. नाव सांगा मालक तुमचं. सुनील नाईक म्हणून असं नाव आहे बघा यांचं. आणि शेडशाळचे आहे तिने टाकला. मस्त गडबड कल म्हणता रेडको सोडल्यावर मस्त. हो 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 हो. गाप 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 गाप. हाय तुझी रेडको आता आहे का बस, तुझं बाळ आता आहे. हो 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 हो. गाप गाप. आणि मस आता खाली उतरले बघा मित्रांनो. मस चांगली एक नंबर आहे. रेडको बघा कसं धडपड आलंय. आता उतरून गेली बघा म्हशीच्या मागं. रेडकू गेलं. तर आता इथं ही मस उतरली मित्रांनो इथं. आता बघा इथनं एक मस न्यायची आहे, त्याचा पण व्हिडिओ करूया आपण त्या म्हशीचा पण. हल तर ही मस आहे बघा मित्रांनो, यात इथनं न्यायची आहे. हल के हल 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 के हल 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 के. ही मत न्यायची आहे बघा गावाकडं.